तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका समर्थ सोनवणे आज आलेलो आपण अशोक स्तंभ या ठिकाणावरती. अशोक स्तंभावरती मानाचा राजा जो आहे तो मानाचा राजा तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे बाप्पांचं ते डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन केल्यानंतर एक सर्व नाशिककरांना एक इच्छा निर्माण होते का बाप्पांच्या चरणी जाऊन बाप्पांच्या मस्तक व्हावं. तर थोड्या वेळात आपण पण बाप्पाच्या चरणी जाणार आहे, बाप्पांचं दर्शन घेणार आहे. आपण बाप्पांचं मुख दर्शन घेऊ आणि छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आहे ना दाखवतो आणि एक छोटीशी व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतो. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. तर नमस्कार मित्रांनो, परत आपण एकदा आलेलो आहे नाशिकचा राजा मानाचा बाप्पांचं एक मुख दर्शन बघूया आपण एक थोड्याच वेळात. तर तुम्हाला मी दाखवतो बाप्पांचं दर्शन आणि एक थोडीशी आपण बाप्पांविषयी एक माहिती पण घेऊ. मी दाखवतो तुम्हाला त्या संदर्भात. तुम्ही बघू पण शकताय. नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो नाशिकच्या मानाचा राजा या ठिकाणी. तर बघू शकता खूप प्रमाणात भाविकांची गर्दी बाप्पाच्या दर्शनाला. आणि बाप्पांचं जे मुख दर्शन आहे ते मुख दर्शन आपल्याला होऊ पण शकते आणि नाही होऊ पण शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला छोटाशी व्हिडिओ क्लिपच्या द्वारे बाप्पांचं ते दर्शन पण दाखवतो. आणि नाशिककरांना मला असं वाटतं खूपच लवकरात बाप्पांचं विसर्जन पण होणार आहे. विसर्जनाला एक काही क्षणच बाकी, एक उद्याचा दिवस पण म्हणता येईल आपल्याला. आणि उद्याचा दिवस म्हटलं तर नाशिककरांसाठी एकदम जल्लोषाचा दिवस राहतो. आणि जल्लोषाचा दिवस राहिला म्हणजे आपण सगळे नाशिककर एकदम बाप्पांच्या स्वागतीसाठी आकर्षित राहतो. आणि त्या हिशोबाने आपण बाप्पांना एकदम थाटामाटात आणि पूर्ण बाप्पांचं जे रूप आहे ते रूप बघू शकतो मित्रांनो. त्या प्रकारे तुम्ही बाप्पांच्या याच्यावर बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे बाप्पांना सजवलेलं पण आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे नाशिककरांची जी गर्दी आहे ती गर्दी पण तुम्ही बघू शकता. एकदा गर्दी पण बघून घ्या. अशा प्रकारे मी एक छोटीशी व्हिडिओ काढली आणि जो ब्लॉग बनवला तो ब्लॉग तुमच्या समोर रात्री 12 वाजता मी सादर करतो मित्रांनो लाईव्हला आल्यावर. जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण आलेलो नाशिकचा राजा गणपती बाप्पांचं दर्शन बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे आपण बाप्पांच्या चरणी आलेलो आणि बाप्पांना पण एकच विनंती आहे, सर्व नाशिककर व सगळे तुझे जेवढे पण भाविक आहे भक्त आहे त्यांना निरोगी ठेव. आणि त्यांना कोणतं पण संकट आलं तर त्या संकटाला समोर जायची ताकद ठेव. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एक छोट्याला गणपती बाप्पांना एक साखर टाकू आणि त्यांचं दर्शन पण घेऊ. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपल्या नाशिकचा जो राजा आहे बाप्पांचं मुख दर्शन तुम्हाला झालेलंच आहे. एक छोट्याशा व्हिडिओतून मी तुम्हाला जे गणपती बाप्पांचे नाशिककरांना येणं नसेल झालं किंवा काही कारणाने बाप्पांच्या चरणी तुम्हाला यायला जमलं नाही तर ह्याच कारणामुळं बाप्पाने तुम्हाला एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून बाप्पाने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. आणि दर्शनातून तुम्ही पूर्ण एक हे बघू शकता, एक व्ह्यू बघू शकता, एक डेकोरेशन पण बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो एक छोट्याच्यात. Thank you.
अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता गणपती रायांचे दर्शन तर झालेच आणि एक छोटासा जो व्हिडिओ आहे तो गणरायाच्या याच्यात बघायला पण भेटला आपल्याला. तर अशा प्रकारे मित्रांनो जे गणपती बाप्पांचं जे मुख दर्शन होतं आणि गणपती बाप्पांच्या चरणी तुम्ही गेलोत आणि एक नाशिककरांसाठी पण एक मी बाप्पांकडे गोष्ट मागितली तर बाप्पा सगळ्यांना निरोगी ठेव आणि सर्वांच्या ज्या पण इच्छा असेल तुझ्या मनात भाविकांनी केलेल्या असेल त्या इच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण पूर्ण होऊ दे. तर बाप्पांनी तर माझी इच्छा पूर्ण केलीच गेली तर तुमची इच्छा बाप्पांनी पूर्ण केली का नाही मला लाईक आणि कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद. तर नमस्कार नाशिककरांनो. तर आज आपण जे आपले मानाचे राजा आहे नाशिककरांचे तर त्या एक गणपती बाप्पांची आपण एक छोटीशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर एक दाखवतो मी. तुम्ही बघू शकता. आपण मॅडमांना एक छोटीशी माहिती विचारू. तर नमस्कार मॅडम, आपला जो नाशिकचा राजा आहे तो गेल्या कित्येक वर्षापासून ते काही सांगता येणार का? मानाच्या राजाचं हे यंदा 48 वर्ष असून दरवर्षी मानाच्या राजातर्फे भाविकांसाठी वेगवेगळे आकर्षक देखावे साजरे केले जातात. मानाच्या राजाची खासियत म्हणजे मानाच्या राजाची जी मूर्ती आहे ती यंदा 23 फूट उंची आणि आकर्षक असा आपण बघू शकतो देखावा सादर केलेला आहे. दरवर्षी मंडळातर्फे निरनिराळे उपक्रम सादर केले जातात जसं की अथर्व शीर्ष पठण सोहळा झाला चालू आणि रक्तदान शिबिरही यंदा घेण्यात आलं. याच प्रकारे वेगवेगळे उपक्रम मंडळ दरवर्षी राबवत असतात. तर बघू शकता मित्रांनो मॅडमांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि मी सर्व नाशिककरांना पुन्हा एकदा विनंती करतो का गर्दीच्या ठिकाणी आपले लहान मुलं आणि लहान मुलांना सोडू नका एकटं आणि नाशिकच्या बाप्पांचे तुम्ही दर्शन घ्यायला या आणि बाप्पांचं पण दर्शन मुख दर्शन घ्या. मी पण घेतलं आणि सर्व तुमचा जो कुटुंब असेल सहकुटुंब सहपरिवारात तुम्ही या बाप्पाचं दर्शन घ्या आणि बाप्पाच्या चरणी तुमचे जे काही विघ्न असतील ते बाप्पाच्या तुम्ही इथं टाकून द्या आणि बाप्पाला ना पुढच्या वर्षी पण असंच थाटला माटात पूर्ण या तुम्ही. आणि मी माझे इथं 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.